महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। सर्वांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभागाअंतर्गत म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये सरळ सेवा गट क साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आपण पाहू शकता। ही जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली, टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF फाईल शेअर केली, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। यामध्ये पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक पासून ते अशी 10वी पास पर्यंतची सर्व पदे याच्यामध्ये भरली जात आहेत। गट क सरळ सेवेची पद भरती आहे, परमनंट जॉब आहे, जी की आपण महाराष्ट्र शासनाची फॉरेन्सिक लॅब आहे, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, तिथं मित्रांनो ही पदभरती होते। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी ही त्यांची ऑफिसेस आहेत, त्यांच्या अंतर्गत ही पदभरती आहे। जसं की मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, धुळे, ठाणे, सोलापूर या ठिकाणी मित्रांनो ही गटकची सरळ सेवी पदभरती जी आहे त्याचे अर्ज जे ते मागवले जात आहेत। तर याच्यासाठी मित्रांनो काय शैक्षणिक पात्रता आहे त्याची ही माहिती आपण पाहूयात। टोटल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता 7 संवर्गाची पदं भरली जात आहेत। तर 7 नंबरचं पद आहे व्यवस्थापक उपग्रह मॅनेजर जे आहेत गट क कॅन्टीन मॅनेजर, त्यासाठी 10वी पास प्लस 3 वर्षाचा कॅटरिंगचा अनुभव पाहिजे। या पदासाठी एक जागा आहे। त्याच्यानंतर पुढचं पद आहे पहा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट, 18 जागा आहेत। फक्त 10वी पासवरती हे पद भरलं जातं आहे। 10वी मध्ये विज्ञान विषय तुमचा असेल तर अप्लाय करता येतं, विज्ञान विषय सर्वांचा असतो। तर 18 जागा आहेत। या पदासाठी 21,700 ते 69,100 इतका पगार आहे, प्लस सर्व शासकीय भत्ते या पदासाठी आहेत, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी। त्याच्यानंतर पुढचं पद आहे पहा वरिष्ठ लिपिक। याच्यामध्ये तुमचं HSC सायन्स 12वी सायन्स झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 5 जागा वरिष्ठ लिपिक या पदासाठी आहेत। त्याच्यानंतर पुढचं पद पहा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क चं आहे, 30 जागा याच्यामध्ये भरल्या जात आहेत। 12वी सायन्स असेल तुमचं तर तुम्ही अप्लाय करू शकता। 30 जागा आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी, 12वी सायन्सवरती फक्त पद आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचं पद आहे पहा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, मानसशास्त्रामधील पदवी तुमच्याकडे असेल तर 2 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत। त्याच्यानंतर पुढं पहा वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिपूत विश्लेषण, ज्याला आपण या ठिकाणी सायबर क्राईम किंवा टेप ऑथेंटिकेशन किंवा स्पीकर आयडेंटिफिकेशन असं म्हणतो, त्याच्यासाठी 15 जागा आहेत। याच्यामध्ये विज्ञान शाखेतील तुमची पदवी पाहिजे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स संगणकशास्त्र असेल, यामधून जरी पदवी असेल किंवा इंजिनिअरिंगची संगणकशास्त्रातील पदवी असेल किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील पदवी असेल तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। किंवा तुमचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिजिटल सायबर फॉरेन्सिक आणि रिलेटेड लॉमध्ये झालेला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट पहा वैज्ञानिक सहाय्यक गट क सायंटिफिक असिस्टंटची पोस्ट आहे, 54 जागा भरल्या जात आहेत। विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह तुमची पदवी असेल तर या पदासाठी अप्लाय करता येईल। किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी असेल तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। तर अशा पद्धतीने ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत। या पदांसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात। त्याच्यानंतर या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून सुरू झालेले TCS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। याच्यासाठी 6 तारखेपासून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत। ऑलरेडी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। तुम्हाला 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। याच्यासाठी फीज खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज असणार आहे। त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। वयोमर्यादा देखील याची 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आणि 18 ते 43 वर्षापर्यंत राखीव प्रयोगासाठी ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण सिलेबस देखील या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। ऑनलाईन TCS मार्फत परीक्षा तुमची घेतली जाणार आहे। याच्यामध्ये सर्व तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स देखील असणार आहेत। 40 क्वेश्चन जे आहेत विज्ञान शाखेतील विषयासंदर्भात असणार आहेत 80 मार्काला, आणि बाकी मग तुमच्या ठिकाणी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हा सिलेबस असेल। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिटेलमध्ये पाहण्यासाठी किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल। धन्यवाद।